जगात लोक देवाला भेटण्यासाठी मोठमोठे यज्ञ करतात. कोणी मंदिरं बांधतं, कोणी कठोर तप करतं. पण तरीही एक साधी वनवासी स्त्री होती जिच्या झोपडीत स्वतः भगवान आले. ती म्हणजे शबरी आणि ते भगवान म्हणजे श्री प्रभू श्रीराम. शबरीचं बालपण आणि समाज. शबरी एका अत्यंत गरीब आणि वनवासी कुटुंबात जन्मली होती. तिचं आयुष्य समाजातल्या लोकांनी सतत नाकारलेलं होतं. ती अस्पृश्य मानली जायची. लोक तिच्याशी बोलणंही टाळत असत. पण तिच्या मनात एक गोष्ट मात्र खूप मोठी होती आणि ती म्हणजे ईश्वर भक्ती. एके दिवशी तिचं आयुष्य बदललं. ती भेटली मटंग ऋषींना. त्यांनी तिच्यातील शुद्ध भक्ती ओळखली. लोकांनी विरोध केला तरी त्यांनी शबरीला आपल्या आश्रमात स्वीकारलं. ते तिला म्हणाले, शबरी, तू साधी आहेस पण तुझं मन निर्मळ आहे. एक दिवस प्रभू राम नक्की इथे येतील. शबरीची आयुष्यभराची प्रतीक्षा. गुरु गेल्यानंतर शबरी एकटी पडली. पण तिच्या मनात एकच विचार होता, प्रभू श्रीराम नक्की येणार. ती दररोज झोपडी स्वच्छ करत असे, रस्ता झाडत असे, फुलं आणि पाने सजवत असे. ती म्हणायची, जर प्रभू आले तर त्यांना कोणतीही अडचण नको. शबरी जंगलातून रोज फळं आणत असे. पण ती एक विशेष गोष्ट करत असे. ती प्रत्येक फळ आधी स्वतः चाखत असे. कारण तिचा विचार होता की प्रभूंना कडू फळं नकोत, फक्त गोड फळं हवीत. लोक तिला हसत. देव कधी येणारच नाही. पण शबरी शांतपणे म्हणायची की ते येतील, नक्की येतील. प्रभू रामांचा वनप्रवास सुरू होता. दरम्यान प्रभू श्रीराम आपल्या पत्नी सीतांच्या शोधात होते. लक्ष्मणही त्यांच्यासोबत होते. वनात फिरताना त्यांना अनेक ऋषीमुनी भेटत होते. पण त्यांना एक विशेष ठिकाणाबद्दल सांगितलं गेलं, शबरीची झोपडी. शेवटी तो दिवस आला. जंगल शांत झालं आणि दुरून दोन दिव्य व्यक्ती दिसल्या, राम आणि लक्ष्मण. शबरी त्यांना पाहतच थरथरली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती धावत गेली आणि त्यांच्या पायाशी बसली. ती म्हणाली, प्रभू तुम्ही आलात, मी आयुष्यभर तुमची वाट पाहिली. राम शबरीकडे प्रेमाने पाहतात आणि ते म्हणाले, शबरी, भक्तीमध्ये मोठेपणा नाही, फक्त शुद्ध मन महत्त्वाचं आहे. शबरी काहीच बोलू शकत नव्हती, फक्त रडत होती. शबरीने स्वतः गोळा केलेली फळं रामांना दिली. ती फळं आधीच चाखलेली होती. लक्ष्मण थोडा थांबला, पण राम हसले. ते एक एक फळ प्रेमाने खात गेले, कारण त्यांना चव नाही, फक्त शबरीचं प्रेम दिसत होतं. राम म्हणाले, जो प्रेमाने मला आठवतो तोच माझा खरा भक्त आहे. शबरीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिला काहीही नको होतं, फक्त रामांचं दर्शन पुरेसं होतं. शबरीची कथा सांगते की देव मोठ्या गोष्टींनी प्रसन्न होत नाहीत, तर खऱ्या निरागस भक्तीने प्रसन्न होतो. आणि म्हणूनच शबरीची झोपडी आजही भक्तीचं सर्वोच्च प्रतीक आहे. जय श्रीराम.